जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या मस्साजोग ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा निकाल अखेर समोर आलाय। यामध्ये दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी संतोष देशमुख यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागलाय। ही निवडणूक केवळ एका ग्रामपंचायतीची सत्ता मिळवण्यासाठी नव्हती, तर ती सहानुभूती विरुद्ध जनसंपर्क आणि भावुकता विरुद्ध वास्तव अशा लढाईचं प्रतीक बनली होती। या निकालानं राजकीय विश्लेषकांच्या सर्व गणितांना धक्का दिला असून जनसंपर्काच्या जोरावर स्वरूपानंद देशमुख यांनी विजय खेचून आणलाय। काय राहिली आहे तिथली समीकरणं पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। या पोटनिवडणुकीची पार्श्वभूमी अत्यंत संघर्षाची आणि दुर्दैवी घटनेची आहे। डिसेंबर 2024 मध्ये मस्साजोगचे तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांची भर दिवसा हत्या करण्यात आली होती। एका पवनचक्की प्रकल्पावरून सुरू असलेल्या वादातून ही हत्या झाली असल्याचं समोर आलं होतं। संतोष देशमुख हे केवळ सरपंच नव्हते, तर परिसरातील एक आक्रमक आणि जनसंपर्क असलेले नेतृत्व होतं। त्यांच्या हत्येनंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती। कायदे आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता। त्यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी निवडणूक जाहीर झाली तेव्हा संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे वळलं। निवडणुकीच्या रिंगणात संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी जेव्हा उमेदवारी जाहीर केली तेव्हा सुरुवातीला असं वाटलं होतं की ही निवडणूक केवळ औपचारिकता असेल। पतीच्या हत्येनंतर अश्विनी यांच्याबद्दल समाजात मोठी सहानुभूती होती। संतोष भाऊंच्या बलिदानाचा सन्मान अशा घोषणांखाली प्रचाराची धुरा सांभाळली जात होती। अनेक राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ही जागा बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले होते, जेणेकरून शोकग्रस्त कुटुंबाला आधार मिळेल। मात्र स्थानिक राजकारणातील पेच आणि जुन्या वादांमुळे निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही। अश्विनी देशमुख यांच्या प्रचारात प्रामुख्यानं भावनिक साथ घातली जात होती। संतोष देशमुख यांनी केलेली विकास कामं आणि त्यांच्या हत्येचा अन्याय हा केंद्रस्थानी ठेवण्यात आला होता। महिला वर्गाची मोठी सहानुभूती अश्विनी यांच्या बाजूने असल्याचं सुरुवातीचं चित्र होतं। मात्र निवडणूक जसजशी जवळ आली तसतसं जमिनीवरचं वास्तव बदलू लागलं। दुसरीकडे स्वरूपानंद देशमुख यांनी ही लढाई अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने लढली। त्यांनी भावनिक मुद्द्यावर भाष्य करणं टाळून थेट मतदारांशी संपर्क साधण्यावर भर दिला। ग्रामपंचायतीच्या रखडलेल्या कामांचा प्रश्न, स्थानिक तरुणांचे प्रश्न आणि गावातील भविष्यातील विकासाचा रोड मॅप त्यांनी मतदारांसमोर ठेवला। स्वरूपानंद यांनी गेली अनेक वर्ष बांधलेला जनसंपर्क या निवडणुकीत त्यांच्यासाठी ढाल बनून उभा राहिला। मतदारांच्या मनात एकीकडे सहानुभूती होती, तर दुसरीकडे गावच्या नेतृत्वासाठी सक्षम पर्यायाचा विचार सुरू होता। स्वरूपानंद यांनी मतदारांना हे पटवून देण्यात यश मिळवलं, केवळ सहानुभूतीवर गाव चालणार नाही, तर त्यासाठी सक्रिय आणि अनुभवी नेतृत्वाची गरज आहे। त्यांनी अत्यंत शांतपणे आपली यंत्रणा राबवली आणि घराघरात जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या। आज जेव्हा मतमोजणी सुरू झाली तेव्हा सुरुवातीपासूनच चुरस पाहायला मिळाली। मात्र जसजशा फेऱ्या पूर्ण झाल्या तसतसं स्वरूपानंद देशमुख यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली। अश्विनी देशमुख यांना मिळणारी मतं ही अपेक्षेपेक्षा कमी होती। अखेर मतमोजणी पूर्ण झाली तेव्हा स्वरूपानंद देशमुख यांनी अश्विनी देशमुख यांचा पराभव करून विजय मिळवला। हा निकाल केवळ एका उमेदवाराचा पराभव नव्हता, तर तो राजकीय विश्वात एक मोठा संदेश देणारा ठरला। पतीच्या हत्येनंतरच्या पहिल्याच निवडणुकीत पत्नीचा पराभव होणं हे राजकीयदृष्ट्या दुर्मिळ मानलं जातं। यावरून असं स्पष्ट होतं की मतदारांनी भावनिक लाटेला बाजूला सारून प्रस्थापित जनसंपर्क आणि कामाला अधिक महत्त्व दिलंय। मस्साजोगच्या या निकालानं सिद्ध केलंय की राजकारण आता केवळ भावनिक मुद्द्यावर अवलंबून राहिलेलं नाही, मतदारांची समज आता अधिक प्रगल्भ झाली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येचा न्याय न्यायालयात होईल, पण गावचा कारभार चालवण्यासाठी मतदार अधिक सक्रिय उमेदवारांची निवड करतात, हे या निकालातून स्पष्ट झालं। अश्विनी देशमुख यांच्यासाठी हा निकाल वैयक्तिकरित्या धक्कादायक असला तरी लोकशाहीमध्ये मतदारांचा कौल चिरसावध मानला जातोय। स्वरूपानंद देशमुख यांच्या विजयामुळे आता गावात नवीन राजकीय पर्वाची सुरुवात झाली असून संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर निर्माण झालेली अस्थिरता संपवून गावाला विकासाच्या मार्गावर नेण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे। या विजयानं हेही दाखवून दिलंय की राजकारणात जनसंपर्क हीच खरी संपत्ती आहे। सहानुभूतीची लाट ही काही काळासाठी असते, पण लोकांमध्ये राहून गेलेली कामं ही दीर्घकाळ टिकतात। आता मस्साजोगचा हा पॅटर्न आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये कशा प्रकारे प्रभाव पाडतो ते पाहणं महत्त्वाचं ठरेल।